पावसाळा म्हटलं की ओले कपडे आणि त्याला येणारा वास हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पावसाळ्यात घरातील टॉवेल तसाच ओला राहिल्याने त्याला कुबट वासही येतो. अशा वेळेस दुर्गंधीयुक्त टॉवेलने अंग पुसले तर आपल्याला त्वचेचे विकार देखील होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्याही टॉवेलमधून घाण वास येत असेल, त्यासाठी काय करायला हवं हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. टॉवेलमधून येणारा कुबट वास घालवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. या दिवसात आपण जर एकच टॉवेल बरेच दिवस वापरत राहिला तर त्यातून कुबट वास यायला सुरुवात होते. अंघोळीनंतर ओला टॉवेल वापरून झाल्यानंतर तो तसाच बाथरूममध्ये ठेवू नका. बाथरूमचा दरवाजा सतत बंद असल्यामुळे तेथील फारशी हवा खेळती राहत नाही. त्यामुळे टॉवेल न सुकताच ओलसर राहतो. म्हणून टॉवेल वापरून झाल्यानंतर तो लगेच बाथरूमच्या बाहेर हवेशीर ठिकाणी वाळत घाला. आपण टॉवेल वाळवून संपूर्णपणे कोरडा झाला आहे की नाही याची खबरदारी घेऊनच तो कपाटात ठेवा. ओला टॉवेल वाळवण्यासाठी संपूर्णपणे तो वाळवून घेतला पाहिजे. जर आपण टॉवेलला कोरडं होईपर्यंत वाळवून घेतलं तर त्यातून कुबट वास येणार नाही. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे कपाटात ठेवलेल्या कपड्यांना देखील कुबट वास येऊ लागतो. अशा वेळी तुमच्या कपाटात कापूर किंवा डांबर गोळा ठेवा. कपडे वाळत घालताना प्रत्येक कपड्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. हँगरचा वापर करूनही तुम्ही कपडे वाळत घालू शकता. घरात जिथे कपडे वाळायला घातले आहेत त्या ठिकाणी धूप किंवा अगरबत्ती लावून ठेवा. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येणार नाही. तसंच तुमच्या कपड्यांना पावसाळ्यात दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही पाण्यात व्हिनेगरही मिसळू शकता.